एबीपी माझाच्या बातमीनंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलंय। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरी मिळवल्याप्रकरणी त्यांनी आता कारवाईची मागणी केली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांत देव आपल्यासोबत आहे। वेदांत, कारवाईची मागणी बच्चू कडूंनी केल्याचं समजतंय, आणखी कुठल्या मुद्द्यांचा उल्लेख या पत्रात पाहायला मिळतोय? दीपक, जी पत्र बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की जे अभियान राबवलं गेलं त्याशिवाय जी माहिती समोर येते त्यामध्ये असे काही अधिकारी आहेत ज्यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली आहे, शिवाय काही उमेदवार आहेत ज्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत, अशा सगळ्यांची फेर वैद्यकीय तपासणी केली जावी ही तर एक मागणी आहे। शिवाय त्यांचं हे पण म्हणणं आहे की यामध्ये दिव्यांग पडताळणी समिती तातडीनं स्थापन करावी, त्यासाठी आरोग्य विभाग असेल किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग असेल आणि संबंधित जे प्रशासकीय विभाग आहेत त्यांना सूचना दिल्या जाव्यात। त्याशिवाय यामध्ये त्या यादीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांची 15 दिवसाच्या आत ही फेर मेडिकल तपासणी किंवा दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी करण्यात यावी, जेणेकरून हे सगळा जो प्रकार आहे ज्यामध्ये किती उमेदवारांनी हे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेलं आहे हे उघडकीस येईल आणि या यंत्रणेमध्ये सुद्धा, शासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा कोणी मदत केली हे देण्यासाठी त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन केली आहे। दीपक, वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आता या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून काय नेमकी दखल घेतली जाते, काय पुढे कारवाई होते पाहणं महत्त्वाचं ठरेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।